रोज जप किती करावा हे मला आवडलं जास्त. बरं का, तुम्हाला एक सांगतो, ग्रीसमध्ये फार मोठा तत्वज्ञ होऊन गेला, तत्वचिंतक अरिस्टॉटल म्हणून. याला इंग्लिशमध्ये जाणणाऱ्यांचा राजा म्हणतात, राजपुत्र, द प्रिन्स ऑफ देम हू नो. मी त्याचं भाषांतर ज्ञानियांचा राजा करतो. बरं, असा हा विद्वान. अजून तिने त्याच्या ग्रंथावरती टीका होतात, लोक लिहितात, मराठी सुद्धा, त्याच्या नीतिशास्त्रावर, राजनीतिशास्त्रावर. असा हा मनुष्य. त्याने आपल्या नीतिशास्त्रात काय म्हणलेलं आहे, यशस्वी व्यवहार कशात आहे तर दी गोल्डन मीन, सुवर्ण मध्यामध्ये आहे. हे भाषांतर नरसुगुण केळकरांनी केलेलं आहे. गोल्डन मीन म्हणजे काय, सुवर्ण मध्य. तो मध्य म्हणजे सुवर्ण मध्य आहे. म्हणजे प्रत्येक याच्यात प्रमाण पाहिजे. आणि ज्या याच्यात कार्यामध्ये, उत्सवामध्ये, समारंभामध्ये प्रमाण नाही ना, ते समजावं. ते हिंदू लोकांचा उत्सव आहे असं समजा. मी अगदी विचारपूर्वक बोलतोय बरं, हे समजून घ्या तुम्ही. अगदी जेवण केव्हा आहे तुमचं, मग भजन केव्हा आहे, मग जप केव्हा आहे, असं आपलं. त्याला काही मर्यादाच नाही. व्यवहार आहे ना, महाराज म्हणायचे व्यवहाराला कालाचं बंधन आहे. किती महाराजांचं हे बघा. फक्त ज्या वेळेला व्यवहार सोडून प्रेम येतं त्यावेळेला बंधन नाही. बरं का. आणि त्यांनी उदाहरण सुंदर दिलेलं आहे. ते काय फार गंमत आहे. म्हणाले, गर्भधानाच्या दिवशी झोप आली नाही म्हणून कोणी तक्रार केली आहे का, कारण प्रेमाचं बंधन नाही. प्रेमामध्ये बंधन, बाकी सगळीकडे बंधन आहे. असो, तेव्हा गोल्डन मीन पाहिजे, सुवर्ण मध्य पाहिजे. त्याला महाराजांनी 3 अवस्था सांगितल्या. किती घेण्यासारख्या आहेत. म्हणजे शेवटी आपण जप करतो म्हणजे परमार्थ करतो, होय ना. आपण जो परमार्थ करतो म्हणजे आपला जप करतो. तर म्हणाले 3 अवस्था आहेत. एक अवस्था परमार्थापेक्षा प्रपंच महत्वाचा. कसा, प्रपंच हा परमार्थापेक्षा जास्त मौल्यवान. दुसरी शेवटची अवस्था प्रपंचापेक्षा परमार्थ मौल्यवान. हे 2 टोक. एकीकडे प्रपंच हा महत्वाचा, परमार्थ गौण. एकीकडे परमार्थ महत्वाचा, प्रपंच गौण. मधली जी आहे दोनाला समान महत्व. जितका महत्व परमार्थाला तितकं महत्व प्रपंचाला. तेव्हा आज आपली अवस्था जी आहे ती आपण पाहत स्वतः. जर आपल्याला परमार्थ खरंच महत्वाचं वाटत असेल तर जपच करा, मग प्रपंचाचं काय का होईना. मग घरात कटकट झाली किंवा त्रास झाला तर हे करू नका. महाराजांनी फार उदाहरण फार अप्रतिम सांगितलं. म्हणाले, एक माणूस आपल्या गुरुची पूजा करीत असे. तर एके दिवशी असं झालं की पूजा करताना स्वतःला विसरला आणि ऑफिसला उशीर झाला. गुरुनी सांभाळलं त्याला. नंतर म्हणाले, उशीर व्हावा म्हणूनच म्हणाले तो पूजा करू लागला. हे गुरु नाही सांभाळायचा म्हणाले. बरं का, हे नाही चालायचं. किती मार्मिक आहे महाराजांचं म्हणणं. म्हणजे त्या महत्वाच्या पायी देहाचा विसरच ज्याला पडला त्याला व्यवहाराचं बंधन. मग जप किती करावा. खरी मर्यादा समर्थांनी दासबोध सांगितलेली आहे. 21,600 आपले श्वास आहेत असं आपल्या योगाचं मत आहे. डॉक्टर लोकांचं मत काय आहे मला मी पाहिलं पण सापडलं नाही. त्या कुवलानंदांच्या ग्रंथात सुद्धा पाहिलं, पण श्वास सामान्य माणसाचे किती नाही. काय असेल, पुष्कळला आपली छाती धडधड वगैरे होते, आपला श्वास कमी जास्त होतो. तेव्हा एकंदर आयुष्याचा किती श्वास आहेत हे काय डॉक्टरला कळणार. तो सांगताना तो मेल्याशिवाय काही त्याला कळणार नाही आणि मेल्यानंतर सांगायला येणार नाही, असं काहीतरी आहे. तेव्हा 21,600. तर आपण प्रपंचातल्या माणसाने जास्तीत जास्त 21,600 जप करावा. याला अजपा जप असं म्हणतात. अजपा जप याचा अर्थ असा, आपण करून न होणारा जो जप आहे त्याला अजपा जप. म्हणजे श्वासाकडे जप झाला पाहिजे. हे जास्त करायचं तो 25,000. 13 कोटी 12 वर्षात करायचं म्हणतात ना, तो हिशोब काढला तर 25,000 रोज येईल. आणि 25,000 करायला 12 तास लागतील. बरं, साधारण 3,000 होतो सामान्यपणे तासाला. ते फारच हे आहे. ते नाही, आपलं म्हणणं असं की हे 21,600 ही मोठी मर्यादा, अगदी उत्तमात उत्तम. आपण किती करावा. आपल्याला जेवढा वेळ आहे प्रपंच सांभाळून तेवढा करावा. यात एक गोष्ट सांभाळायची अशी की जितकं महत्व प्रपंचाला आहे ना तितकं द्यायला शिकावं जपाला. नाही तर काय होतं, उठायला उशीर झाला बरं का, तर हा वर्तमानपत्र वाचण्यात वेळ घालवील, मग जपाला चाट मारेल. असं न करताना वर्तमानपत्र वाचू, फार तर संडासला गेल्यावर वाचू, पण आधी जप करावं. हे त्यातलं रहस्य आहे. बरं,
जेवढं महत्व त्याला तेवढं महत्व याला, किंबहुना जास्त. आणि याची सुंदर जोड समर्थाने घातलेली आहे याच्यामध्ये दासबोधामध्ये. प्रपंच सुखे करावा, परे काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. म्हणजे मी गमतीनं म्हणतो, समर्थानं सुद्धा प्रापंचिक माणसांच्या दाढीला हात लावावा लागला. अरे काय म्हणाले, थोडा तरी जप कर बाबा, आम्हाला शिकवायचं होतं ना, आम्ही ऐकलंच नाही तर काय करते, नाही का. सांगण्याचं आहे तुला आपल्याला, हे खालचं जेवढं महत्व त्याला तेवढं नाही, प्रपंचाला जास्त महत्व त्याला. दुसऱ्या याच्यात ते तितकंच. म्हणजे कसं की जितका वेळ मी प्रपंचात घालतो त्यातला सगळा वेळ जरी नाही तरी काही वेळ तरी परमार्थाला दिलाच पाहिजे, आणि ती वाढतीही राहिली पाहिजे. वाढते. एक गृहस्थ होते, ते रिटायर झाल्यानंतर इथे यायचे आणि सकाळपासून 11 वाजून 5 वाजेपर्यंत बसायचे जप करीत. त्याने विचारलं, अहो हे काय? ते म्हणले, मी आता देवाचं नोकर आहे, रिटायर झालो, आता देवाचं नोकर आहे. तर जितके तास मी नोकरीत घालवित होतो तेवढे तास सुद्धा देवाच्या याच्यात घालवले पाहिजे. तेवढं तुम्ही करा असं नव्हे, पण त्यातलं मर्म जे आहे ते ओळखून घ्या की आता त्याच्याकरता. आणि तिसरं जे आहे ना ते फारच, तो तयारच झाला. म्हणजे महाराजांची भाषा सांगतो आपली, फळ पिकलं की त्याला तोडावं लागत नाही, आपोआप खाली पडतं. तसं म्हणाले 3 आहे. पहिला जो आहे तो फळ कच्चं आहे, प्रपंच महत्वाचा, परमार्थ गौण, हे कच्चं फळ आहे. पाडाला लागलं की दोन्ही समान महत्व. वा, पाडाला लागणं बरं का. आणि पावडर घालून पिकवणं निराळं, पण ते पाडाला लागल्यावर पिकायला घातलं तर गोड असतं. आणि तिसरं मग पिकलं असते, त्या पिकलेल्या फळाला काही तोडावंच लागत, ते हातातच येतं. मुळे तेव्हा प्रपंचाला गौण महत्व, आणि ते म्हणजे खरं महत्व. काय आहे, तिसऱ्या अवस्थेमध्ये प्रपंच चाललाच आहे शिंचा, हा असाच चालायचा, तो चालण्याकरता काही विशेष करावं लागत नाही, हे असाच. आणि त्यात एक महाराजांचं वाक्य आहे, ते आपण अगदी जन्मभर लक्षात ठेवा. म्हणाले, गमत अशी आहे, प्रपंच होत असतो आणि तो मी करतो म्हणतो, आणि जो परमार्थ करायचा आहे तो तुम्ही करून घ्या असं म्हणतो. म्हणले ही लबाडी आहे, महाराजांचा शब्द ही लबाडी आहे. कारण प्रपंच हा प्रारब्धाचा आहे, तुम्ही नको म्हणले तरी ते चालायचं, तसंच घटना व्हायच्या. पण परमार्थामध्ये आपलं हे आहे. आणि गंमत अशी पुढे सांगायचे, काय सांगू, खरं की नाही, हे ज्ञान विलक्षण आहे बुवा. उपनिषदामध्ये गुरुजी असा एक मंत्र आहे, पांडित्यम निर्वेद्य बाल्येन तिष्ठा असे. कोण साधक काय म्हणाले, सगळं पांडित्य विसरून जा. निर्वेद, वेद म्हणजे जाणणं, विध म्हणजे सगळं पांडित्य विसरून जा आणि लहान मुलासारखे व्हा, त्याला परमार्थ आहे म्हणाले. काय आहे बघा ते, हे असं हे ज्ञान रामकृष्णांचं यांचं ज्ञान पाहिल्यावर कुठे पुस्तकं वाचायला गेले होते, पण जीवनाचं ज्ञान, त्यांच्यामध्ये जीवनाचं ज्ञान असतं ते अगदी खरं आहे. हा बिंदू समुद्ररूप झाल्यानंतर समुद्राचे सगळे जे गुणधर्म आहेत ते त्यात येतात. तसा हा दिसायला मानव दिसला तरी तो परमात्मा स्वरूपच असतो, या शंकाने. आणि या दृष्टीनं ज्ञानेश्वर महाराज काय आणि नाथ काय आपल्या गुरुला परमात्मा मानतात, ते या ज्ञानस्वरूप. तेव्हा महाराज फार सुरेख म्हणाले की हे तिसरे जे अवस्था आहे ना, यामध्ये काय होतं, तो असतो पण प्रपंच होत असतो आणि परमार्थात स्थित होतो. त्याला नाहीच दुसरं काय. त्याला उदाहरण काय दिलं त्यांनी, तो व्यवहार करताना दिसेल, पण कसा आहे तो, एक मनुष्य जिन्यावर वरच्या पायरीवर होता आणि त्याचा नातू म्हणाले खालून वर येत होता. तर वरून खाली न येताना वाकून त्यांनी त्या नातवाला वर घेतला. तसा हा आपली अवस्था न सोडताना प्रपंचात कर्म करतो. वा, म्हणजे आपली अवस्था कायम, त्याच्यात भेद नाही, आणि पुन्हा व्यवहार करतो. नाथांच्या सारखं काय विलक्षण, दिसायला पाहावं तर प्रापंचिक आणि आतमध्ये पाहावं तर त्या महाराजांच्या सारखंच अगदी काय विलक्षण. नाही का तुम्हाला माहिती आहे, ते रागावले तर ते भाऊसाहेब म्हणले, आपण का कष्ट करता, माझ्याबरोबर शिपाई आहेत, मी व्यवसाय हा राग गळ्याचे वर आहे म्हणाले. बरं का, हा तुम्ही प्रयोग करू नका, नाही तर भांडून म्हणायचं हे सगळं वर आहे म्हणून. हे ठीक आहे, म्हणजे आपलं बाकी पुरुषांनी म्हणले तर बाई म्हणे ना, बरोबर आहे, निरूपण ऐकून चाललंय, हे खरं काय म्हणजे ते काय आहे. बरं, सांगायचं हेतू असा, ह्यातील जप किती करावा. आज मी आपल्याला माझा अनुभव सांगतो. आज काय करावं, मी जर अभ्यास केला तर मी 2 तास बसतो. तर मला हे पाहिजे आहे ना, तर मी 2 तास बसण्याचा अभ्यास करावा. मला 2 तास बसता येणार नाही, पण मी 2 तास अभ्यास करतो ना, वाचन लेखन करतो ना, तर मला 2 तास जप करता आला पाहिजे. आज आपली अवस्था अशी,
मग पुढे काय होईल, त्या वाचनाची याची किंमतच कमी होईल. जप झाला पाहिजे आधी, आणि जप होऊन जर मग शक्ती राहिली, एनर्जी राहिली, तर मग बाकीचं, नाही तर नाहीच काय. ही त्याची गोम आहे असं सांगतो आपल्याला. मग त्याच्या पुढची अवस्था सांगून ठेवतो की काय होतं, एकदा त्याची किंमत कळली, व्हॅल्युएशनची मी 1000 वेळा म्हणतो, त्याची किंमत कळली की मग तो नुसत्या 2 तासापुरता जप करीत नाही, इतर वेळेला सुद्धा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जप करेल. तो अगदी आसन घालून बसेल असं नाही, पण त्याच्यात राहील, बरं का. आणि हीच अवस्था हे जे विज्ञान पंडित असतात त्यांची असते. त्यांचं चिंतन सारखं चालू असतं आतमध्ये. आपल्याला वाटतं ते प्रयोगशाळेमध्ये असतात तेव्हाच ते असतं असं नाही, इतर वेळेला सुद्धा त्यांच्या मनात ते असतं. तो जो प्रश्न असतो तो सारखा, समस्या त्याची चालू असते सारखी. ऑपेनहिमरचं चरित्र मी वाचलं, ज्याने ॲटम बॉम्ब निर्माण केला. तेव्हा त्याला नंतर अर्थात ते सगळं सिद्ध झाल्यावर त्याला विचारलं की तुला किती दिवस लागले हे तयार व्हायला, ही कल्पना सुचायला. तर तो काय म्हणाला की म्हणलं हे कसं आहे की कोंबडीचं अंड कोंबडी उभवते, तर ते उभवायला त्या कोंबडीला कळतं बरोबर किती वेळ उभवावं, आणि ते बरोबर उभवलं की त्यातून पक्षी बाहेर पडतो, हेच पिल्लू बाहेर पडतं. तसं म्हणाला याला काही नियम सांगता येत नाही, हे आतमध्ये उभवलं जातं, बरं का. त्याला इन्क्युबेशन असंच म्हणतात सायकॉलॉजीमध्ये, मानसशास्त्रात इन्क्युबेशन. म्हणजे ती कल्पना तयार होत असते हळूहळू हळूहळू, आणि मग ती प्रगत झाली की बाहेर पडते. तेव्हा कोणाला किती वेळ लागेल याला असा नियम सांगता येणार नाही. म्हणून जितकं आपण प्रपंचाकरता करतोय, दुसऱ्या पायरीत जाण्याचा प्रयत्न करावा, तितकं याला महत्व द्यायला पाहिजे. आणि हे किती कठीण आहे याचे उदाहरण सांगून मी विषयावर येतो. उशीर होतो त्याला काही इलाज नाही. उदाहरण असं आहे की महाराजांचे अतिशय तयार शिष्य आनंद सागर म्हणून, महाराजांनी नाव त्यांना म्हणाले जीवनात दुःख याची कल्पनाच नाही, अर्थात साधन झाल्यानंतर वाहिलेले नामाला अंगातून नाम निघणारे. तेव्हा सहज बोलणे निघाले, ते फार महाराजांचे निकट असत, मुलाप्रमाणे अगदी. तेव्हा महाराज म्हणाले एकदा, गुरु आज्ञा पाळणं फार कठीण आहे. ते काय म्हणाले, आपण आज्ञा करावी करतो म्हणाले. यात सुद्धा एक चॅलेंज आहे बरं का, आव्हान आहे. असं का म्हणता, आपण आज्ञा करावी करतो, बरं म्हणाले. त्यावेळी गेले बरं का, फार खुबी महाराज सुद्धा. आणि नंतर काय म्हणाले, आनंदसागर म्हणजे जेवायच्या आधी 3 वेळा रामराम म्हणावं असा नियम ठेवावा. हो म्हणजे यात काय सोपं आहे. आणि असे 8-15 दिवस गेले, त्यांनी नियम पाळला बरोबर. आणि एके दिवशी त्यांच्या शेजारी बसत जेवायला, महाराजांनी इतकी घाई केली जेवायला बसायला, पानं वाढली, इतकी घाई केली, बसा 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 बसा, ते विसरले आणि घास घेतला. त्यांना घास घेतल्यावर अरे डोळ्याला पाणी आलं. महाराज नाही म्हणून म्हणाले गुरु आज्ञा पाळल्याशिवाय त्याची कृपा लागते म्हणाले. किती कठीण आहे नियम पाळणं. तेव्हा 3 वेळेला आपण नियम ठेवावा. मला जे उपयोगी पडले ते आपल्याला सांगतो. पहिला, उठल्याबरोबर काय आज पेपरमध्ये काय हेडलाईन आहे हे म्हणण्यापेक्षा नाम घ्यावं. ज्या जीवनात आपण जगतो आहोत ना, ते जीवन असं विचित्र आहे नाही का. तेव्हा उठल्याबरोबर पहिल्यांदा त्यांचं स्मरण झालं पाहिजे, नाम आलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरं, जेवताना पुष्कळ विसरतं बरं. अहो काही गप्पा सुरू असल्या काही असली की झालं गायब होऊन जातं. काय नाही, जेवताना अगदी जेवायला बसतो आपण तेव्हा इंग्लिशमध्ये ते बायबलमध्ये लॉर्ड गिव्ह अस दाय डेली ब्रेड, म्हणजे असं की अरे आम्ही जे अन्न खातो ते आम्हाला तू दे, तू दाता आहेस माझ्या अन्नाचा, ही भावना त्यात आहे. तसं नारायण देतोय मला. आता एक श्लोक आहे ना, पचाम्यन्नम चतुर्विधम, तू आहेस माझ्या याच्यातून तुला मी हा घास घालतोय वगैरे वगैरे. तेव्हा ते. आणि तिसरं रात्री निसताना. महाराज रात्री निसताना यायला अतिशय महत्व द्यायचे. महाराज काय म्हणायचे तुम्ही बघा, त्याची खूण सांगायचे. ज्या माणसाला रात्री निसताना नाम घेत झोप लागली आहे तो जागा झाल्याबरोबर नामातच उठेल. ज्या दिवशी असेल तर त्या दिवशी समजावं की निसताना आहे. नाही तर म्हणले असं होईल तो आता झोप लागणार, तिसराच विचार येऊन जाईल आणि त्यात झोपेत जाईल. आणि म्हणायचे की निद्रा ही मृत्यूची लहान आवृत्ती आहे. ज्याला निद्रा साधली त्याला मृत्यू साधणं कठीण जाणार नाही. बरं, या 3 गोष्टी आहेत. असं आहे तुमचा आमचा अनुभव तुकाराम महाराजांनी सांगितलाय. काय झालं, मी ते एक अध्यात्मदर्शन म्हणून ग्रंथ लिहिला आहे.
त्याच्यामध्ये आदर्श संत कोणचा घालावा, तर माझ्या मनात होतं बहिणाबाई घालावी म्हणून, बरं का. तेव्हा मी सगळा तिचा अभ्यास केला, त्यात ते 13-12 जन्माची हकीकत सांगितली तिने वगैरे सगळं आहे. आणि ती तुकाराम महाराजांची शिष्या, आणि त्यांचे ध्येय ठेवल्यानंतर समर्थांच्याकडे जात असे. तिचाच तो अभंग आहे की ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, तुका झाला असे कळतं ना, तिचा अभंग आहे. महाराज म्हणजे आपल्याला नको, तुकाराम आपल्याला पाहिजे, बरं का. तर म्हणलं मग तुकाराम का पाहिजे. मग त्यांनी सांगितलं याच्या पलीकडे परमार्थाला अडचणी येणं शक्य नाही, म्हणून म्हणले आपल्याला तो पाहिजे, बरं का. त्यावेळेला असं ते झालं. तर तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या ज्या अडचणी आहेत त्या खरोखरच सांगितल्या आहेत. त्यापैकी हा आजचा अभंग आहे, बरं का. ते काय म्हणाले की एक विध वृत्ती न राहे अंतरी, हरी नामस्मरणात हरी विस्मृती आहे, तुझ्या स्मरणी हरी विस्मृती आहे. म्हणजे म्हणाले माझं मन सारखं चिकटून राहत नाहीये तुला. चमत्कार असा आहे, इकडे मी नामस्मरण करतोय आणि तुला विसरतोय, हा काय चमत्कार आहे म्हणाले. स्मरणीच हरी विस्मृती आहे. तुम्ही आम्ही काय पाहतो बघा, तुमचा आमचा अनुभव अगदी असा आहे, नामस्मरण करताना दूध करपल्याचं वास यायला लागली, अरे तिकडे काय चाललंय बघा, नाही का. किंवा रेडिओवर एखादं गाणं चाललंय की जप चाललंय इकडे बघा. काही लोक की नाही, बाया पुरुष सगळे आहेत बरं का, जप चालला इकडे जप जप, आणि इकडे काय बोलणं चाललंय तिकडे काय बोलणं चाललंय. कसं असेल मला सांगा. तुकाराम महाराज तरी हरीची स्मरण करताना बसून करीत असावेत लक्ष देऊन. त्यांना सुद्धा हा अनुभव, स्मरणी तुझी विस्मृती, स्मरणीच हरी विस्मृती आहे, नाही का. मग याला कारण काय सांगितलं म्हटलं आपल्याला घ्यायचं. शेवटी म्हणाले तुका म्हणे केले व्यहू व्यवसाय तेने रंगे जीव रंगला असे. मी आपलं तसं भाषांतर असं होतो, 1000 धंदे केले, त्याचा मनावर इतका परिणाम झालेला आहे की ते आठवतं सगळं. महाराज फार छान सांगायचे हो. महाराज म्हणाले की माणसाने काकडी खाल्ली की ढेकर काकडीचाच यायचा, तसं म्हणाले प्रपंच पोटभर खाल्ल्यावर जप करताना प्रपंचच आठवायचा म्हणाले. दृष्टांत बडं सुंदर आहे. तसं आहे. मग काय करायला पाहिजे, साक्षीत्व पाहिजे. नुसतं पाहावं मी जप करताना माझ्या मनात काय काय विचार येतात, आपण दाबू नका. तिने पुढची पाहिली आहे, पहिल्यांदा नुसतं वॉच ज्याला म्हणतात, पाहावं. स्वस्त बसताना याच्यामध्ये साक्षीत्व आहे बरं का. आपण लक्षात घ्या, साक्षीत्व कसं आहे, माझ्या मनात काय काय येत आहे. म्हणजे समजा एक गटार वाहत आहे आणि त्या गटाराच्या काठाशी तुम्ही उभे आहात, तर त्या गटारातून काय काय आपण उतरलो आहात की गेलं, तादात्म्य झालं की एक रूप आहे. पण वेगळं राहून जर पाहिलं, अरे काय घाण आहे, काय चाललंय हे सगळं, बरं पाहावं. आपल्या पूर्वीचे अनुभवच सगळे असतात, बाहेरून कुठून काही येत नाही. का म्हणे केले बहु व्यवसाय तेढा रंगे जीव रंगला असे. ही पहिली पायरी. त्याच्या इकडे 4 पायऱ्या ती सांगून ठेवतो, नुसत्या डिस्कशन करणं शक्यच नाही. म्हणजे काय, नुसतं पाहावं काय घाण आहे, म्हणजे काय कल्पना येईल मी आहे कसा, मी आहे कसा कल्पना येईल. म्हणजे काय होईल, मी किती घाणेरडा आहे, अपवित्र ही जाणीव होईल. ही दुसरी पायरी. म्हणजे स्वतःविषयी करुणा उत्पन्न होणं महाराजांची भाषा आहे. हे म्हणाले दुसरं आहे, अरे 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 मी काय आहे, म्हणजे तुला मी लायक नाही हे. आणि याच्यात शरणागतीचं बीज आहे. काय काय सांगा की नाही मी हा असा आहे, तुझ्यापर्यंत येण्याची माझी लायकीच नाही. भाऊसाहेब सांगायचे की त्या दांडेकर बाई म्हणून होत्या, ते फार चांगल्या होत्या बाई, विधवा बाई, पण महाराजांच्या अतिनिष्ठा. तर ते काय म्हणायच्या की महाराजांचं मोठेपण काय हो, त्या विधवा होत्या आणि त्यामुळं त्या काळात काय हो ते सोडून ओळून भयंकरच होतं, पण महाराज त्यांना पायावर डोकं ठेवू द्यायचे बरं का. तेव्हा त्या काय म्हणायच्या, भाऊसाहेब काय सांगायचं, आम्हाला त्यांच्या नखाची सर नाही हो, त्यांच्या जवळ व्हायची पात्रता नाही, तो पुरुष पायावर डोकं ठेवू देतो, काय सांगावं म्हणाले बरं का. हे शरणागतीची पायरी आहे. आपण तसेच आहोत सगळे की त्याच्या जवळ मी कसं जाऊ, हे सगळे घाण घेऊन कसं जाऊ, ही भावना निर्माण झाली की शरणागती आहे. बीज आहे ना शरणागतीचं, तुला लायक नाही मी, हा असा आहे खरा नाही. मग काय कर, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी, जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी. समर्थांचे कर्नाटक आहेत, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी, बरं का. मग तिसरी पायरी काय येईल, हा आहे असा आहे, पण तुझ्याशिवाय मला कोण आहे. हे जे काल मी सांगितलं ना, अवलंबून राहणं, तुझ्याशिवाय मला कोणी नाही, तुझे चरण घट्ट धरणार आता मी,
ही तिसरी पायरी. आणि चौथी पायरी म्हणजे त्या चरण धरलेल्या भक्ताला उठवून त्याला आलिंगन देऊन पूर्ण करणं ही चौथी पायरी. ती मोठ्या लोकांची गोष्ट, ती आपली नाही. पण ह्या 4 गोष्टी आहेत. तेव्हा आज आपण असं करावं, जप करताना देवाचं चिंतन करणं फार कठीण आहे. तुम्हाला सांग, ते विचार सारखे ठेवणं आपल्या मनाला सहन होत नाही, ते सूक्ष्म असतात विचार. मग आपण काय करावं, आपण स्वतः काय आहोत, माझं अर्थ कुठे, माझ्या मनात काय विचार येतात, असं जर सारखं पाहिलं तर मी काय आहे हे कळायला लागेल. अरे हा असा आहे का मी, मग त्यातूनच शरणागतीची भावना येईल. हा असा आहे, व्यवहारात मला नीट वागता आलं नाही, कोणाचं प्रेम संपादन करता आलं नाही, चांगले विचार जमवता आले नाहीत, स्वार्थानं वागलो, हे सगळं येईल. आणि हा असा आहे, भगवंता तुझ्याशिवाय तर मला कोण आहे, ही वृत्ती यायला लागली की मग चालला त्याच्याजवळ. तुला लायक नाहीच आहे मी, पण मी दुसरं जाऊ कुठे, ही भावना यायला लागली की मग तो शरणागतीचं बीज येतं. आणि त्याने की ते पुढचं आपोआप होऊन जातं.